आपल्याला अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे अंकगणिती श्रेणी पाहायची आहे. तर या आधी आपण क्रमिका म्हणून बघितले आहेत. क्रमिका बरोबर ना. क्रमिका म्हणजेच काय तर आपण म्हणतो सिक्वेन्स. ओके. तर नॅचरल संख्यांचा म्हणजे नॅचरल नंबर्सचा सुरुवात होते कुठून तर 1 2 3 4 म्हणजे नॅचरल नंबर्स डिनोटेड बाय कॅपिटल N 1 2 3 4 डॉट 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 इन्युमरेबल. ओके. इथपर्यंत दिसतंय कॅमेऱ्यामध्ये. तर होल नंबर्स म्हणजेच काय पूर्ण संख्यांचा संच म्हणजे कुठून सुरू होतो 0 1 2 3 4 इन्युमरेबल. देन इंटेग्रल्स म्हणजे तर आपण नंबर लाईन वरती ज्या संख्या बघतो बरोबर ना. तर निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह अशा पद्धतीच्या संख्यांचा ग्रुप येतो तो इंटेग्रल्स मध्ये. रिअल नंबर त्याच्यानंतर रॅशनल नंबर असे आपण ग्रुप्स पाहिले. तर या नंबर्समध्ये अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये एक सिक्वेन्स असते. म्हणजे थोडक्यात काय अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये जी सिक्वेन्स असते की नाही प्रत्येक जी सिक्वेन्स असते त्याला मराठीमध्ये आपण त्याला क्रमिका म्हणतो. क्रमिका. मग त्या क्रमामध्ये डिफरन्स समजा फॉर एक्झाम्पल 2 4 6 8 डॉट डॉट डॉट. हे फर्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया. आणि सेकंड एक्झाम्पल काय घ्यायचं आपल्याला तर 2 3 5 7 9 9च्या जागी आपण 15 घेऊया डॉट डॉट डॉट. ओके. तर हे जे काही आहे 2 आणि बघा 2 आणि 4 याच्यामध्ये किती डिफरन्स आहे 2चा. 4 आणि 6 याच्यामध्ये किती डिफरन्स आहे 2चा. 6 आणि 8 याच्यामध्ये किती डिफरन्स आहे 2चा. ओके. आणि या सिक्वेन्स ही पण सिक्वेन्स आहे ही पण क्रमिका आहे आणि ही पण क्रमिका आहे. दोन्ही पण सिक्वेन्स आहे. पण या सेकंड सिक्वेन्स मध्ये काय आहे याच्यातला डिफरन्स येतो 1. या 3 आणि 5 मधला डिफरन्स येतो तो किती येतो मायनस 3 आणि 5 म्हणजे 2 येणार आहे. आणि 5 आणि 2 मध्ये किती फरक येणार आहे 2 येणार आहे. आणि याच्यानंतरचा खूप मोठा फरक येतो जवळजवळ 8चा फरक येतो. ओके. म्हणजेच हा समजा ही जो डिफरन्स आहे हा जो डिफरन्स आहे तो सेम आहे आणि हा डिफरन्स आहे तो सेम नाही आहे किंवा कॉमन नाही आहे आणि हा कॉमन आहे डिफरन्स. ज्या सिक्वेन्स मध्ये कॉमन डिफरन्स येतो त्या सिक्वेन्सला आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणू शकतो. लक्षात येत आहे. जो तुमचा आताचा 10th चॅप्टर 3rd आहे. अरिथमेटिक प्रोग्रेशन आणि साधी सिंपल सिक्वेन्स दोन्ही पण सिक्वेन्स असतात. फक्त फरक काय आहे तर एपी म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये सिक्वेन्स मधला डिफरन्स जो आहे ना तो कॉमन असणार आहे आणि साधा जो सिक्वेन्स असतो बाकीचे जे सिक्वेन्स असतात त्याच्यातला कॉमन डिफरन्स म्हणजे डिफरन्स जो असतो तो सेम नसतो. हा फरक आधी लक्षात घेऊया. इथपर्यंत समजले. पुन्हा बघा. आता ही जी एक्झाम्पल आहे आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय ते समजून घेतलंय. ओके. अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे कॉमन डिफरन्स असणं गरजेचं आहे. ठीक आहे. इथपर्यंत समजले. आपण कॉमन डिफरन्स सेम असलेले अरिथमेटिक प्रोग्रेशन आपण घेऊया आता. तर 2 4 6 8 ही आपण इंट्रोडक्शन देतोय सध्या बरोबर. अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय हे समजलंय तर त्याच्यातला कॉमन डिफरन्स सेम असतो. ही एपी आहे की नाही म्हणजे ही जी एक्झाम्पल दिलेलं आहे ते 2 4 6 8 ही सिक्वेन्स दिलेली आहे. ही सिक्वेन्स एपी आहे की नाही हे ठरवायचं आहे. 1 मार्काचा विचारला जातो प्रश्न. तर याच्यातला जो पहिला टर्म आहे म्हणजे जेवढे नंबर्स आहेत बघा याच्यामध्ये सिक्वेन्स मध्ये या 2 4 6 8 या सिक्वेन्स मध्ये किती टर्म्स दिलेले आहेत. टोटल टर्म्स त्यांनी 4 दिलेले आहेत. म्हणजेच किती पद दिलेली आहेत. मराठीमध्ये असेल तर त्याला पदे म्हणतात. एक पहिलं पद दुसरं पद तिसरं पद आणि चौथं पद. सेमी मध्ये वाचन करायला गेलं तर फर्स्ट टर्म सेकंड टर्म थर्ड टर्म आणि
फोर्थ टर्म. ओके, म्हणजेच पहिला टर्म असेल तर त्याला आपण T1 म्हणतो. T1 म्हणजे फर्स्ट टर्म. T2 असेल तर म्हणजे सेकंड टर्मला T2 म्हणतो. सेमी आणि इंग्लिश मिडियम यांनी समजून घ्या. इंग्लिश मिडियम आणि सेमीवाल्यांचं सेम असणार. मराठी मिडियमचं पण साधारण T1 T2 याच पद्धतीने लिहितात. तर T1 ला हा अक्षर कोणता आहे? दुसरं ए. T1 बरोबर ए, म्हणजेच ए बरोबर T1 म्हणजे फर्स्ट टर्म. ओके, फर्स्ट टर्म किती दिलेली आहे? 2. हे समजलं. त्यानंतर डिफरन्स काय आहे तो बघायचा आहे. आता ही एपी जर आहे की नाही हे ठरवण्यासाठी डिफरन्स कॉमन असणार आहे. डी बरोबर काय येणार आहे बघा. आधी त्याच्या बरोबर आपण फर्स्ट टर्म लिहिलेली आहे. सेकंड टर्म म्हणजे टर्म 2 T2 बरोबर किती आहे? 4. T3 बरोबर 6 आणि T4 बरोबर 8. ओके, या सिक्वेन्स मध्ये लास्ट टर्म दिलेली नाही आहे. जर ती लास्ट टर्म दिलेली असेल तो त्याच्या पुढचा पार्ट आहे, याच्या पुढचं. जर तुम्हाला हेच समजलं नाही तर लास्ट टर्मला काय म्हणतात त्याच्या पुढचं आहे ते, पण इथपर्यंत समजून घ्या. तर हे T4. ओके, त्याच्यानंतर T5 दिलेले असेल, T6 असेल, T7 असेल, T8 असेल. अशा पद्धतीने जेवढे जेवढे टर्म्स दिलेले असतील तेवढे आपण टर्म्सला नंबर द्यायचे. ओके, त्यानंतर आपल्याला कॉमन डिफरन्स ही एपी आहे की नाही हे सांगण्यासाठी आपल्याला कॉमन डिफरन्स काढावा लागेल. जर डिफरन्स कॉमन असेल, इक्वल असेल, समान असेल फरक, तर आपण ती एपी आहे असं म्हणणार आणि नसेल तर नाही म्हणणार. ओके, तर डिफरन्स काढायचा आहे. मराठी सेमी इंग्लिश सेम आहे. ओके, स्टेट बोर्डचं डिफरन्स बरोबर. डिफरन्स काढण्यासाठी, कॉमन डिफरन्स काढण्यासाठी जो सेकंड टर्म आहे त्याच्यामधून प्रिव्हियस टर्म म्हणजे पहिली जी टर्म आहे त्याच्या मागची टर्म आपण मायनस करायची आहे. ओके, म्हणजे T2 मधून T1 वजा करायचा आहे. सेकंड टर्म मधून फर्स्ट टर्म वजा करायचा आहे. थर्ड टर्म मधून सेकंड टर्म वजा करायचा आहे. फोर्थ टर्म मधून थर्ड टर्म वजा करायचा आहे, मायनस करायचा आहे, सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. ओके, डिफरन्स काढण्यासाठी T2 वजा T1 बरोबर 4 वजा 2. 4 मायनस 2 बरोबर 2. ओके, T3 मायनस T2. थर्ड टर्म मधून सेकंड टर्म वजा केलेली आहे. थर्ड टर्म मधून सेकंड टर्म सबस्ट्रॅक्ट केलेला आहे, मायनस केलेला आहे. म्हणजेच किती येणार आहे? 6 मायनस 4. थर्ड टर्म 6 आहे, सेकंड टर्म 4 आहे. 6 मायनस 4 किती येणार आहे? 2. T4 मधून T3 वजा करायचा आहे. किती येणार आहे? 8 मायनस 6 बरोबर 2. हा जो डिफरन्स आहे तो इक्वल आहे. दिसतो इथं डिफरन्स आहे प्रत्येक टर्म्स मधला, तो इक्वल आहे. जर इक्वल असेल, डी हा कॉमन असेल, डी कॉमन आहे आणि म्हणून ही एपी आहे. 1 मार्काचा प्रश्न. ओके, इथं लिहायचं आपण मराठीवाल्या मुलांनी लिहायचे डी समान आहे आणि सेमी मधल्या इंग्लिश मिडियम मधल्या मुलांनी लिहायचे डी इज कॉमन. ओके, इथं लिहायचंय हेन्स डी इज कॉमन. ओके, डी समान आहे. मराठी मधनं लिहायचंय आहे, डी इज कॉमन. हेन्स this is an AP. ओके, हा प्रश्न आहे तो 1 मार्कासाठी. 1 मार्कासाठी प्रश्न आहे. ही एपी दिलेली सिक्वेन्स एपी आहे की नाही अशा पद्धतीने तुम्हाला निगेटिव्ह टर्म्स येतील, पॉझिटिव्ह टर्म्स